मागच्या वेळेला आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मेथड ज्या बघितलेल्या होत्या त्यातली पहिली प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड, दुसरी बघितली आपण ॲसिड कॅटॅलाइज्ड, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही प्रोसेस बघितली. त्याच्यानंतर रिडक्शन, दॅट इज अ कॅटॅलिटिक रिडक्शन विथ रॅनिनिकेल पीटी हे बघितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर जी रिॲक्शन्स बघितली की रिड्युसिंग एजंट लाईक NaHG इन वॉटर हिची अल्डिहाइड आणि कीटोन बरोबरची. त्याच्यानंतर LiLH4 आणि NaBH4चा त्याच्यामधल्या रिड्युसिंग कॅरेक्टर्स बघितलेले होते. ते हायड्राइड डोनर्स आहेत आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे पर्टिक्युलरली जे फंक्शन आहे आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचे NaBH4 आणि LiAlH4चे हे आपण मागच्या वेळेला बघितलेले होते. आणि सगळ्यात शेवटची प्रिपरेशन्स मेथड म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर फॉर्माल्डिहाइड अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड अँड कीटोन ह्यांच्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे फॉर्माल्डिहाइड गिव्ज प्रायमरी अल्कोहोल, अदर अल्डिहाइड they will gives a secondary alcohol and acetone gives you a tertiary alcohol. त्याच्याच खालती आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट्स बरोबर इस्टर बरोबर रिॲक्शन्स करून आपल्याला सेकंडरी, प्रायमरी आणि टर्शियरी अल्कोहोल हे सुद्धा आपण प्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजेच ती रिॲक्शन्स बघितलेली आहे हे लक्षात ठेवा. आता इथपर्यंत जो आपण पार्ट बघितलेला आहे तो पार्ट तुमच्या पर्टिक्युलरली आत्ताच्या 12वीच्या सिलेबसला ह्या रिॲक्शन्स आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला JEE आणि नीटला ज्या कॅरेक्टर्स असणाऱ्या रिॲक्शन्स आहेत आणि ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत. आता पहिली जी रिॲक्शन्स येणार आहे त्यालाच आपण म्हणतो ऑक्सीमर्क्युरेशन अँड डीमर्क्युरेशन रिॲक्शन. ऑक्सीमर्क्युरेशन अँड डीमर्क्युरेशन रिॲक्शन. आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अल्कीन हा घ्यायचाच आहे. RCH डबल बॉन्ड CH2 म्हणजेच अनसिमेट्रिकल अल्कीनच घ्यायचं आहे. अल्कीन काय पाहिजे? अनसिमेट्रिकल अल्कीन. ओके. आता ह्या अनसिमेट्रिकल अल्कीन घेतल्यानंतर ह्याच्या बरोबरीनं आपल्याला पर्टिक्युलरली मर्क्युरी ॲसिटेट म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O ट्वाइस AG, AG नव्हे HG म्हणजेच ह्याला मर्क्युरी ॲसिटेट ही रिएजंट यूज केला जातो इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॉन विथ H2O. ओके. इथं इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॉन विथ H2O ह्याच याला म्हणतात ऑक्सीमर्क्युरेशन. म्हणजेच OH ग्रुप आणि मर्क्युरी ग्रुप हा ऍड होतो कुणाबरोबर? तर अनसिमेट्रिकल अल्कीनला. आता इथं बघा राजानो की जी आपण रिॲक्शन्स बघणार आहोत ही नेमकी कशी जाते हे लक्षात घ्या. आता मी हा जो CH3 आहे हा COO म्हणजेच इथं C डबल बॉन्ड O आणि हा O आणि परत CH3C डबल बॉन्ड O आणि हा आपल्याला HG बघायला मिळतो. आता काय होतं तुम्हाला बरोबरीनं वॉटर पण आहे, HOH पण आहे. ओके. आता ह्यामध्ये पर्टिक्युलरली हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप ह्या CH ला अटॅच होतो. कारण का इथं ऍडिशन ऑफ मर्क्युरी ॲसिटेट आणि वॉटर हे दोन्हीमुळे होतं म्हणून तुम्हाला ऑक्सीमर्क्युरेशन म्हटलं जातं. आणि ही ऍडिशन MR रूल प्रमाणे येते. कुठल्या प्रमाणे? MR रूल प्रमाणे. आणि जो पॉझिटिव्ह पार्ट आहे कारण का HG हा पॉझिटिव्ह पार्ट येतो आणि ह्या पॉझिटिव्ह पार्ट मध्ये हा बॉन्ड इथं ब्रेक होतो राजानो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला हा HG, ओके, हा O आणि हा CO CH3
हा जो पर्टिक्युलरली इंटरमिजिएट प्रॉडक्ट आहे हा पॉझिटिव्ह कॅरेक्टरचा, तो तुम्हाला इथं आपल्याला CH2 ला अटॅच होतो आणि मग जो प्रॉडक्ट तयार होतो इंटरमिजिएट तो RCH इथं OH आणि ह्या CH2 ला आपल्याला काय मिळतं HgOCOCH3 मिळतं. आता हा राहिला CH3 C डबल बॉन्ड OO आणि वॉटर मधला जो H आहे तो मिळून तुम्हाला इथं CH3COOH हा फर्स्ट स्टेप्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. बघा हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे. मर्क्युरी ऍसिटेट घेतलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ अ टेट्राहायड्रोफ्युरॉन. पहिल्यांदा ऑक्सीमर्क्युरेशन होतं, ऍडिशन ऑफ अ वॉटर अँड मर्क्युरी ऍसिटेट टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू MR रूल. MR रूल प्रमाणे त्याची ऍडिशन होते. आता हे होत असताना जो दुसरा, ही जरी फर्स्ट स्टेप झाली, ओके, आता दुसऱ्या स्टेप्स मध्ये काय होतं, सेकंड स्टेप्स मध्ये हा जो ऍडिशनल प्रॉडक्ट आहे RCHOH CH2 आणि इथं तुम्हाला HgOCOCH3 हा इन प्रेझेन्स ऑफ NaBH4 रिडक्शन होतं, म्हणजेच इथं डिमर्क्युरेशन होतं. डिमर्क्युरेशन म्हणजेच Hg सेपरेट होतो. Hg काय होतो, सेपरेट होतो. ओके, हे लक्षात ठेवा. NaBH4 काय आहे, हा NaBH4 तुम्हाला माहिती आहे रिड्युसिंग एजंट आहे आणि रिड्युसिंग एजंट म्हणजेच काय आहे, तो हायड्राइड डोनर आहे. आता हायड्राइड डोनर आहे म्हटल्यानंतर लक्षात घ्या यातला एक हायड्रोजन हा इथं येतो, इथं Hg ला बॉन्ड ब्रेक होतो. ओके, आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होतो, तो प्रॉडक्ट म्हणजेच R हा CH इथं OH आणि हा CH3 तयार होईल. Hg सेपरेट होतो म्हणजेच डिमर्क्युरेशन होतं आणि एक राहिलेला हायड्रोजन CH3COOH. ओके, काय तयार होतं, CH3COOH हे तयार होतं. हे लक्षात ठेवा. आणि हे डिमर्क्युरेशन होत असताना हा OH मायनस हा सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हे लक्षात ठेवा, म्हणजेच हा OH. ओके, आणि मग हे आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार होतं. आता ह्या सेकंडरी अल्कोहोल तयार झालेलं आहे, ह्यामध्ये जी कंडिशन वापरली जाते किंवा रिॲक्शन, ही रिॲक्शन टेक्स प्लेस इन माइल्ड कंडिशन. ओके, कंडिशन काय पाहिजे, माइल्ड कंडिशन म्हणजेच जंटल हिटिंग. ओके, जंटल हिटिंग असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये माइल्ड कंडिशन मध्ये असल्यामुळं तुम्हाला एक्सलंट यील्ड हा जो मिळणार आहे तो माइल्ड कंडिशन मध्ये मिळतो. अराउंड 96% अल्कोहोल हे प्रोड्यूस होतं. हे सुद्धा सेकंडरी अल्कोहोलच आहे. आता इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा आपल्याला इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो, इंटरमिजिएट प्रॉडक्ट. ओके, इंटरमिजिएट प्रॉडक्ट बट नो कार्बोकॅशन, no carbocation or carbanion is produced during this oxymercuration and demercuration process. ओके, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, अनसिमेट्रिकल अल्कीन मर्क्युरी ऍसिटेट बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अ टेट्राहायड्रोफ्युरॉन विथ अ वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल मधला जो OH आहे तो MR रूल प्रमाणे पर्टिक्युलरली द कार्बन विच इज कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन इथं ऍड होतो आणि जो पॉझिटिव्ह पार्ट आहे जो मर्क्युरी ऍसिटेट मधला HgOCOCH3 इथं CH2 ला ऍड होतो आणि राहिलेला तुम्हाला CH3COOH तयार होतो. हा इंटरमिजिएट प्रॉडक्ट आहे ज्या पहिल्या स्टेप्स मध्ये मर्क्युरी ऍसिटेट अँड वॉटर मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सीमर्क्युरेशन न जो इंटरमिजिएट तयार होतो इथं तो कार्बोकॅशन किंवा कार्बॅनियन होत नाही. हे लक्षात ठेवा, कार्बोकॅशन होत नाही किंवा कार्बॅनियन होत नाही. म्हणजेच
देर इज नो रिअरेंजमेंट. ओके, इथं रिअरेंजमेंट होत नाही, म्हणजे रिअरेंजमेंट ऑफ अ ग्रुप ही होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण इंटरमिजिएट कार्बोकॅशन, कार्बॅरियन किंवा फ्री रॅडिकल तयार होत नाही. आणि मग जो इंटरमिजिएट आहे तो रिड्युसिंग एजंट NaBH4 डिमर्क्युरेशन्स मध्ये स्लाइटली अल्कलाइन मीडियम मध्ये म्हणजेच माइल्ड कंडिशन मध्ये रिएक्शन्स कॅरीड आउट केली जाते आणि सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आणि आपल्याला Hg हा सेपरेट प्रोड्यूस होतो अलॉंग विथ पर्टिक्युलरली ऍसिटिक ऍसिड हे तयार होतं. ह्या रिएक्शनला ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन रिएक्शन्स म्हणतात. ही रिएक्शन लक्षात ठेवा, ही बऱ्याच वेळेला JEE ला आणि नीटला विचारली जाते. ही पहिली रिएक्शन. आता दुसरी जी रिएक्शन आहे ती तुम्हाला, हे आपण सगळ्या JEE आणि नीटच्या रिएक्शन्स बघतोय एवढं लक्षात ठेवा, ह्याचा रिलेशन बोर्डाच्या करता नाही आहे. आता पुढची जी रिएक्शन आहे फ्रॉम इथर. आता ही जी रिएक्शन आहे इथर बरोबरची रिएक्शन, ही इथर बरोबरची रिएक्शन तुम्हाला इथर मध्ये आहे, बोर्डाच्या सिलेबसमध्ये इथरला आहे. म्हणजे मग सीईटीची लोक म्हणतील की सर हे सगळं JEE आणि नीट्स आहे. नाही, ही ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन हे सीईटीला पण विचारतात, JEE ला पण विचारतात आणि नीटला पण विचारतात. आणि इथरची जी रिएक्शन आहे ही पण रिएक्शन लक्षात ठेवा इथर मध्ये आहे. केमिकल रिएक्शन ऑफ इथर म्हणजेच तुम्ही C2H5OC2H5 हे इथाइल इथर जर घेतलं, ज्याला आपण डाय इथाइल इथर म्हणतो, किंवा CH3OC2H5 हा जर घेतला आणि प्लस H2O हा पर्टिक्युलरली इथाइल मिथाइल इथर हा आपल्याला बघायला मिळतो. आणि डायल्यूट H2SO4 बरोबर केलं अंडर प्रेशर, थोडंसं हिटिंग, ही रिएक्शन केली तर तुम्हाला लक्षात घ्या हा HOH आहे, बॉन्ड ब्रेक झाला, इकडे H आला, म्हणजेच तुम्हाला ट्वाइस C2H5OH तयार होईल. आणि इथं जर बॉन्ड ब्रेक झाला तर CH3OH अँड प्लस C2H5OH हे तयार होईल. ही रिएक्शन आपल्याला इथर मध्ये बघायची आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, बोर्डाचा प्रश्न ज्यावेळेला इथर असेल त्यावेळेला सांगून ठेवतो, परत आतापर्यंत सांगून ठेवतो. इन वन स्टेप हाऊ यू आर गोइंग टू प्रोड्यूस मिथाइल अल्कोहोल अँड इथाइल अल्कोहोल. तर ते तयार होतं, इथर पासून तयार होतं. ही दुसरी. आता तिसरी जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजेच फ्रॉम प्रायमरी अमाइन. ही सुद्धा तुम्हाला प्रायमरी अमाइन्स मध्ये आपल्याला बोर्डामध्ये आहे रिएक्शन. एक्सेप्ट मिथाइल अमाइन, ऑल प्रायमरी अमाइन प्रोड्युसेस अल्कोहोल. म्हणजेच हा आपला C2H5NH2 आहे. ओके, आता ह्याच्या बरोबर नायट्रस ऍसिड HNO2, ओके, NaNO2 प्लस HCl ची रिएक्शन. आता ज्यांना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाले, ज्यांना सँडमेक्स रिएक्शन माहिती आहे, त्यांना माहिती आहे हाऊ दिस नायट्रस ऍसिड दे आर प्रोड्युस्ड. ओके, कोल्ड कंडिशनला प्रोड्यूस केलं जातं नायट्रस ऍसिड. मी इथं तुम्हाला HO आणि NO असं लिहितो. आता काय होतं, हा प्रायमरी अमाइन्स इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि हा OH ग्रुप इथं अटॅच होतो. तुम्हाला C2H5OH म्हणजेच अल्कोहोल तयार होतं. आता हा यातला N बघा, ह्यातला N आणि हा N मिळून N2 बाहेर पडतो, रिलीज होतो. आणि हा H2 आणि हा O मिळून H2O तयार होऊन आपल्याला अल्कोहोल तयार होतं प्रायमरी अमाइन्सचं. प्रायमरी अमाइन्स एक्सेप्ट मिथाइल अमाइन गिव्स यू पर्टिक्युलरली इथाइल अल्कोहोल. हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही रिएक्शन्स म्हणजेच आता ह्या दोन्हीमध्ये, ही तर तुम्हाला दोन्ही बोर्डामध्ये आहे,
लक्षात ठेवायची कुठली, की जी ऑक्सिमर्क्युरेशन आणि डीमर्क्युरेशन ही रिॲक्शन्स तुम्हाला माहिती असली पाहिजे, ते लक्षात ठेवा. म्हणजेच ह्या ज्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आपण बघतो, म्हणजे ज्यावेळेला डुप्लिकेशन हे प्रायमरी अमाइन्सचं किंवा इथर्सचं ह्या रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत, ज्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये आपल्या अल्कोहोलच्या चॅप्टरमध्ये नाही आहेत, परंतु त्या इथरमध्ये आहेत, त्या अमाइन्समध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे, तर तुमचं रीडिंग इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता पुढची जी रिॲक्शन्स येणार आहे ही म्हणजेच फ्रॉम इपॉक्साइड. ओके, आता हे इपॉक्साइड म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की CH2 आणि हा O ह्याला ऑक्सिरेन सुद्धा म्हणतात किंवा इपॉक्साइड सुद्धा म्हणतात किंवा ह्याला इथिलीन ऑक्साइड सुद्धा म्हणतात. इथर, सायक्लिक इथर म्हणजेच हा ऑक्सिरेन म्हणतात त्याला, किंवा इथिलीन ऑक्साइड पण म्हणतात. आता ह्याच्या बरोबरीने ज्यावेळी तुम्ही LiAlH4H+ हे जर दिला तर काय होतं, एक H इथं येतो म्हणजे CH3 झाला. ओके, हा CH2 आहे बरं का राजानो. CH2 ऍज इट इज येतो आणि दुसरा H ह्या इथं येऊन तुम्हाला OH तयार होतो. हे लक्षात ठेवा. साधी सिंपल रिॲक्शन आहे. इपॉक्साइड ज्याला आपण ऑक्सिरेन म्हणतो, ज्याला आपण इथिलीन ऑक्साइड म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि इपॉक्सी हे कॅरेक्टर आपण प्रिफिक्स म्हणून यूज करतो इन IUPAC. ओके, आणि सफिक्सला आपण ऑक्सिरेन यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ज्या वेळेला असा असेल CH3 CH2 इथं O CH2 असा असेल तर ह्याला मिथाइल ऑक्सिरेन तुम्ही नाव देऊ शकता. परत तुम्हाला LiAlH4 असणारच आहे. ओके, आता इथं परत CH3 CH2 आहे, हे लक्षात ठेवा. CH3 आहे, CH2 आहे, CH2 आहे. आता इथं जे दोन H येणार आहेत, एक H इथं आणि एक H इथं येऊन CH3 आपल्याला CH, ओके, CH3 हा CH नाही, हे CHOH अँड CH3 म्हणजेच तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार होईल, एवढं लक्षात ठेवा. LiAlH4 न हा झाला इपॉक्सी म्हणजेच ऑक्सिरेनचा पार्ट जो आहे हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. इथं H+ पण आहे. हा CH3 CH2 आहे, मिथाइल ऑक्सिरेन. दोन हायड्रोजन येतात, एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, आणि तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल म्हणजे आयसोप्रोपाइल अल्कोहोल तयार होतं. म्हणजे फ्रॉम इपॉक्साइड यू कॅन प्रोड्यूस प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी अल्कोहोल. ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यानंतर ही समजली असेल. ओके, आता ह्याच्यानंतर जी पुढची रिॲक्शन आपण बघणार आहोत ती म्हणजेच पर्टिक्युलरली इपॉक्साइड विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर आपल्याला ही रिॲक्शन्स बघायची आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यांदा फक्त लिहितो RMgX. हा तुमचा इपॉक्साइड CH2 म्हणजेच ऑक्सिरेन आलेला आहे. हा म्हणजे ड्राय इथर हे यायलाच पाहिजे आहे, इथं लक्षात ठेवा. आता काय होतं, हा तुमचा जो अल्काइल ग्रुप आहे, हा अल्काइल ग्रुप इथं ऍड होतो. ओके, चेन इथं तुमची तुटती म्हणजे ब्रेक होती आणि तुम्हाला तयार होताना इथं RCH2 इथं CH2 आणि ह्या O ला MgX ऍड होतो. काय होतं, OMgX ऍड होतो. आणि मग तुम्ही ह्याचं हायड्रोलिसिस केलं, HOH हायड्रोलायसिस. बघा, आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबरची फॉर्माल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड बरोबर सेकंड स्टेपला हायड्रोलिसिस केलेला आहे. आता काय होतं, इथं हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं OH ऍड होईल, इथं तुम्हाला मिळेल RCH2 CH2OH अँड प्लस MgX OH
तयार होईल. मग फक्त अल्काईल ग्रुप चेंज करा आणि तुम्ही आपल्याला अल्कोहोल तयार करा विथ ऑक्सिरेन किंवा इपॉक्साइड्स बरोबर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ही रिॲक्शन लक्षात ठेवा. ओके. आता ह्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन येणार आहे ती ऑक्सो प्रोसेस म्हणून आहे. कुठली आहे? ऑक्सो प्रोसेस किंवा ऑक्झो प्रोसेस. आता ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं इथं सुद्धा ऑक्सो प्रोसेसमध्ये आपल्याला अल्किनच घ्यायचं आहे. ते सुद्धा अनसिमेट्रिकल अल्किन मी इथं घेतो CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता ह्या ज्या वेळेला अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर रिॲक्शन केली जाते म्हणजेच अल्किन अनसिमेट्रिकल अल्किन CO गॅस प्लस H2 गॅस. ओके. ह्या सगळ्या मिक्सचर बरोबर म्हणजेच अल्किन विथ कार्बन मोनॉक्साइड विथ H2 गॅस ह्यांचं मिक्सचर केलं जातं आणि हे पर्टिक्युलरली हिटेड आउट केलं जातं COH CO4. आता ह्याचं नाव आहे टेट्रा कार्बोनिल कोबाल्ट हायड्राइड. नाव लिहून घ्या. त्याचं नाव आहे पर्टिक्युलरली टेट्रा कार्बोनिल किंवा कोबाल्ट कार्बोनिल. बघा ह्याचं नाव इम्पॉर्टंट आहे कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड असं पण करू शकता किंवा टेट्रा कार्बोनिल कोबाल्ट हायड्राइड असं पण नाव देऊ शकता. बघा हा कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड असं पण नाव देऊ शकता आणि टेट्रा कार्बोनिल कोबाल्ट हायड्राइड हे पण तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला इथं आपल्याला रिॲक्शन्स बॅलेन्स करायची आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून इथं ट्वाइस CH2 ट्वाइस CO आणि ट्वाइस H2 हे घ्यावे लागतात. आता बघा आपल्याला इथं हा जो CH3 आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके. इथं तुम्हाला H मिळणार आहेत 1 2 3 4. ओके. आता ह्यातले जो आहे इथं हायड्रोजन इथं येणार आहे म्हणजे CH3 CH2 हे तयार होणार आहे हे लक्षात ठेवा. इथं CH3 CH2 आला एक. आता कार्बोनिल ग्रुप आहे हा C म्हणजे डबल बॉन्ड O. ह्यातला एक हायड्रोजन इथं वरती येणार कार्बोनिल वरती CHO आणि हा CHO ग्रुप आहे तो ह्या CH2 ला ऍड होणार आहे. बघा हा CH3 CH डबल बॉन्ड CH2 आपला अल्किन आहे. एक हायड्रोजन मॉर्कोनिक ऑफ रूल प्रमाणे इथं आपल्याला ऍड होईल CH3 CH2 करणार तुम्ही आणि एक हायड्रोजन जो कार्बोनिल ग्रुप आहे CO चा त्याच्यावरती ऍड होईल CHO म्हणजेच फॉर्माइल ग्रुप तयार होईल. कुठला होईल? फॉर्माइल ग्रुप आणि तो ऍड होणार आहे CH2 ला ऍड होईल आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो होईल CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड O. हा तुम्हाला अल्डिहाइड तयार होईल आणि हा अल्डिहाइड तयार होताना जर तुम्ही बघितलं तर ट्वाइस असणार आहे म्हणजे इथं ट्वाइस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. लक्षात घ्या कारण का इथं 2 हायड्रोजन म्हणजे तुम्हाला बॅलन्सिंग हे होते का बघून घ्या. ठीक आहे. आता ह्यामध्ये हा प्रॉडक्ट ज्या वेळेला तयार झाला हा इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतो. ह्याच्या बरोबरीनं जेव्हा CuZn कपल ओके हे रिडक्शन मध्ये जातं. रिडक्शन एजंट किंवा रिड्युसिंग एजंट इन प्रेझेन्स ऑफ H2. आता काय होतो हायड्रोजन इथं एक येतो कुणाचा H2 चा. हा जो H2 आहे 2 हायड्रोजन. ओके. एक हायड्रोजन इथं येतो आणि दुसरा जो येणार आहे तो इथं येणार आहे आणि तुम्हाला मग जो प्रॉडक्ट तयार होतो तो CH3 CH2 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 OH
म्हणजेच 1 2 3 4 ब्युटॅन 1 ऑल हे तयार होईल किंवा आपल्याला एन ब्युटाइल अल्कोहोल तयार होईल, ह्या लक्षात ठेवा. आता ह्याच रिॲक्शनचं नाव आहे कार्बोनिलेशन. कार्बोनिलेशन हे त्या रिॲक्शनचं नाव आहे, किंवा जो दुसरं नाव आहे कार्बोनिलेशन किंवा हायड्रोफॉर्मायलेशन. हायड्रोफॉर्मायलेशन का, तर मगाशी आपण फॉर्माइल ग्रुप ऍड केला होता बघा, हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा H2 मधला एक H येऊन तुम्हाला प्रॉडक्ट काय तयार झाला, CH डबल बॉन्ड O. हा फॉर्माइल ग्रुप ऍड होतो म्हणून त्याला फॉर्मायलेशन म्हणतात. आणि हायड्रोफॉर्मायलेशन म्हणजे हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि फॉर्माइल ग्रुपचं ऍडिशन होऊन पहिल्यांदा अल्डिहाइड तयार होतं आणि त्या अल्डिहाइडचं आपल्याला CuZn कपलनं इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस आपल्याला अल्कोहोल तयार होतं. ह्या प्रोसेसचं नाव आहे ऑक्झो प्रोसेस. आता ह्या ऑक्झो प्रोसेसचं वैशिष्ट्य काय आहे, ही इंडस्ट्रियल मेथड म्हणून यूज केली जाते. इंडस्ट्रियल प्रिपरेशन म्हणून यूज केली जाते. इंडस्ट्रियल प्रिपरेशन कुणाची, तर इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल करता ती यूज केली जाते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. ही रिॲक्शन ऑक्सो प्रोसेसची बघून घ्या. ह्यालाचा कार्बोनिलेशन किंवा हायड्रोफॉर्मायलेशन हे म्हटलं जातं. आता ही रिॲक्शन्स करत असताना कंडिशन्स काय आहेत, तर त्या कंडिशन्स लक्षात ठेवा. ओके, ह्या कंडिशन्स ज्या आहेत, इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणजेच टेम्परेचर हे वाढत गेलं पाहिजे आणि अंडर प्रेशर ही रिॲक्शन केली पाहिजे. काय आहे, इलेव्हेटेड टेम्परेचर अँड अंडर प्रेशर. कारण का तुम्हाला हायड्रोजन गॅस आहे, कार्बन मोनॉक्साईड पण आहे. हे दोन्हीही गॅस असल्या कारणानं तुम्हाला इलेव्हेटेड टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा दिलं पाहिजे. इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणजे एकदम टेम्परेचर वाढवायचं नाही, ग्रॅज्युअली टेम्परेचर इन्क्रीज व्हायला पाहिजे विथ अंडर प्रेशर. तुम्हाला माहिती आहे केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला ली चॅटलियर प्रिन्सिपल मध्ये आपल्याला जर बघितलं, ज्यावेळेला एक्झोथर्मिक असेल तर स्लाइटली टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं आणि गॅशियस मॉलिक्युल्स असतं तर ते अंडर प्रेशर हे आपल्याला अप्लाय करावे लागतात, सो दॅट यू कॅन हॅव बेटर यील्ड ऑफ इंटरमिजिएट प्रॉडक्ट. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. परत एकदा सांगतो की आपल्याला अनसिमेट्रिकल अल्कीन मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या बरोबर हे इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट कार्बोनिल हायड्राइड किंवा टेट्रा कार्बोनिल कोबाल्ट हायड्राइड ह्याच्या बरोबर रिॲक्शन्स केली जाते. कंडिशन्स काय आहेत, इलेव्हेटेड टेम्परेचर आणि अंडर प्रेशर. त्यामध्ये तुम्हाला फॉर्माइल ग्रुप तयार होतो. ओके, आणि फॉर्माइल ग्रुप तयार होऊन आपल्याला अल्डिहाइड तयार होतं आणि अल्डिहाइडचं रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर झिंक कपल विथ H2 गॅसनं आपल्याला अल्कोहोल तयार होतं. हे लक्षात ठेवा. ह्या रिॲक्शनचं नाव कार्बोनिलेशन किंवा हायड्रोफॉर्मॅलेशन किंवा त्यालाच ऑक्सो प्रोसेस म्हणतात. हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर शेवटच्या 2 रिॲक्शन्स ज्या आहेत, त्या महत्वाच्या ज्या रिॲक्शन्स आहेत, 2 म्हणा किंवा 3 रिॲक्शन्स म्हणा, त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन्स म्हणजेच मेरविन पॉन्ड्रॉफ रिॲक्शन. कुठली आहे, तर मेरविन पॉन्ड्रॉफ रिॲक्शन, पॉन्डॉर्फ. ओके, हे लक्षात ठेवा. ही आहे मेरविन पॉन्डॉर्फ व्हेरेली, VERELY. ह्याचं शॉर्ट फॉर्म येतो MPV रिॲक्शन. काय येतं, MPV रिॲक्शन. हे लक्षात ठेवा. आता ह्या MPV रिॲक्शन्स मध्ये आपल्याला हिथं कीटोन आणि सेकंडरी अल्कोहोल ह्यांची रिॲक्शन्स बघायची आहे. हा तुमचा कीटोन आहे, C डबल बॉन्ड O. हे R' घ्या किंवा R घ्या, तो डिपेंड्स अपॉन यू. आपण C डबल बॉन्ड O घेऊया. आणि तुमचा सेकंडरी अल्कोहोल प्लस CH3
ओके. आता हा CH3 घेत असताना तुम्ही इथं सुद्धा CH3 घेऊ शकता. CHOH हे घेतला तुम्ही. हा आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल हा एक्सेस मध्ये घ्यायचा. कुठलाही तुम्ही कीटोन घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये ॲल्युमिनियम प्रोपॉक्साइड हे आपल्याला बघायचं आहे. ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड CH3. आता याचा जो महत्वाचा जो पार्ट आहे तो आयसोप्रोपॉक्साइड म्हणजे CH3 ट्वाइस CHO आणि इथं ॲल्युमिनियम. ह्याला ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड म्हटलं जातं. आता काय होतं राजानो, बघा तुम्ही की हे जे आपल्याला C डबल बॉन्ड O आहे, ह्या इथं बॉन्ड ब्रेक होतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि इथं हे CH3 ऍड होतात. ह्या इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि हा आपल्याला R इथं ऍड होतात. म्हणजेच तुम्हाला बघा जर प्रॉडक्ट तयार होताना काय होतं बघा, CH3 C डबल बॉन्ड O म्हणजेच हे इथं येतो, हा इथं येतो. आणि तुम्हाला उलटा जर तुम्ही बघितला तर आपल्याला रिॲक्शन्स मध्ये महत्वाचा हा जो R आहे हा R CH3 च्या जागी येतो. म्हणजेच थोडक्यात रिप्लेसमेंट होती आणि तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मधल्या अल्काइल ग्रुप कीटोन मध्ये त्याचं रूपांतर, त्याला कीटोनला ऍड होतात आणि जे कीटोन मधले अल्काइल ग्रुप आहेत ते सेकंडरीला ऍड होतात आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होतो RRCHOH तयार होतो. हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ऍसिटोन हा प्रॉडक्ट तयार होतो. ऍसिटोन प्रॉडक्ट तयार होतो आणि याला इथं सेकंडरी अल्कोहोल विथ अ डिफरंट अल्काइल ग्रुप चा सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. ह्यालाच मेरविन पॉन्डॉर्फ व्हेरेली रिॲक्शन्स म्हणतात. आता तुम्ही ह्याच्या उलटी जर रिॲक्शन्स घेतली, म्हणजे ह्याची रिव्हर्स रिॲक्शन घेतली, रिव्हर्स रिॲक्शन ओके, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल अँड ऍसिटोन इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड, तर तुम्हाला हे प्रॉडक्ट तयार होतील आयसोप्रोपाइल अल्कोहोल अँड कीटोन. तर त्याला रिॲक्शनचं नाव आहे ऑपेनॉर. स्पेलिंग फक्त नीट आपण बघूया. OPPENAUR ऑपिन्योर रिॲक्शन म्हटलं जातं. आता बघा इथं आपण एक्सेस घेतलेला आहे आयसोप्रोपाइल ऑक्साइड. कुणामध्ये MPV मध्ये आपण काय घेतलंय, आयसोप्रोपाइल एक्सेस घेतलंय. आणि रिव्हर्स रिॲक्शन्स मध्ये ऑपिनॉर मध्ये ऍसिटोन, ह्याच्यामध्ये ऍसिटोन एक्सेस मध्ये घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि ही कीटोन मध्ये तुम्हाला हीच रिॲक्शन्स ऑपिनॉर रिॲक्शन्स म्हणून बघायला मिळेल. इथं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये मेरविन पॉन्डॉर्फ व्हेरेली रिॲक्शन्स बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉर्ट आहे. आणि हे करत असताना लक्षात घ्या, हे करत असताना हा जो आहे CH3 ट्वाइस हा आपल्याला बघायला मिळेल. CHO थ्राइस ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड हे फक्त लिहायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. CH3 ट्वाइस CHO स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये थ्राइस ॲल्युमिनियम, ह्याला ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. ह्यांच्यामध्ये ही ज्या वेळेला रिॲक्शन्स कॅरीड आउट केले जाते त्यावेळेला रिफ्लक्स कंडिशन म्हणजेच रिफ्लक्सिंग ऑफ ऍसिटोन आयसोप्रोपाइल अल्कोहोल अँड ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड ॲज अ कॅटॅलिस्ट, हे रिफ्लक्स करून आपल्याला रिॲक्शन मेरविन पॉन्डॉर्फ रिॲक्शन्स पण केली जाते. सिमिलरली ऑपिनॉर मध्ये सुद्धा रिफ्लक्स केलं जातं. हे लक्षात ठेवा. इथं रिफ्लक्स ऍसिटोन एक्सेस मेरविन ऑपिनॉर मध्ये ऍसिटोन एक्सेस आणि ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड, इथं आयसोप्रोपाइल ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड म्हणजेच आयसोप्रोपाइल अल्कोहोल आणि ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइडचं रिफ्लक्स बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा.
हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलरली आपण ज्या वेळेला सुक्रोज पासून तयार करतो रिॲक्शन्स. आता ह्या सुक्रोज पासूनच्या ज्या रिॲक्शन्स आहेत म्हणजे थोडक्यात उसापासून जी साखर काय तयार करतो त्या साखरेपासूनच्या आपण रिॲक्शन्स म्हणतो त्याला आपण फर्मेंटेशन काय म्हणतो त्याला फर्मेंटेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला C6 का ह्याचा फॉर्म्युला काय आहे सांगा सुक्रोजचा C12H22O11 बरोबर आहे ना. येस और नो. C12H22O11 इथं H2O न म्हणजेच हायड्रोलिसिस करणार. इथं तुम्हाला जो एन्झाईम जो आहे तो इन्व्हर्टेज एन्झाईम यूज केला जातो आणि इन्व्हर्टेज एन्झाईम यूज केला की तुम्हाला C6H12O6 and C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज अँड फ्रुक्टोज तयार होतो. G म्हणजे ग्लुकोज, F म्हणजे फ्रुक्टोज. त्यातला ग्लुकोज घ्यायचा आहे C6H12O6. ह्याला ज्यावेळी तुम्ही झायमेज हा एन्झाईम घेता त्यावेळी तुम्हाला C2H5OH आणि CO2 तयार होतं. हे लक्षात ठेवा. हे फर्मेंटेशन आपल्याला डायरेक्ट सुक्रोज पासून करता येतं. आता तसंच आपल्याला स्टार्च पासून पण करता येतं आणि स्टार्च पासून करत असताना C6H12O5 हा स्टार्च येतो बघा. C6H12O5 ह्याच्या बरोबरीनं हायड्रोलिसिस केलं H2O n टाइम्स घेतलं तुम्ही तर तुम्हाला C6H12O6 हे तयार होतं म्हणजेच ग्लुकोज तयार होतो. आणि ग्लुकोजचा आता इथं जो एन्झाईम आहे तो लक्षात घ्यावा. इथं डायस्टेस हा एन्झाईम यूज केला जातो आणि इथं परत झायमेज एन्झाईम यूज करून तुम्हाला C2H5OH अँड CO2 जनरेट होतो. हे रिॲक्शन्स लक्षात ठेवा. ह्या अपार्ट फ्रॉम आपल्या बोर्डच्या सिलेबस पेक्षा ह्या JEE आणि नीटला कॅरेक्टर्स येतात हे लक्षात ठेवा. ओके. म्हणजेच आपल्याला ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन दॅट इज नंबर 1. दुसरा फ्रॉम अमाइन्स, फ्रॉम इथर्स, फ्रॉम इपॉक्साइड विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, ऑक्सो प्रोसेस ह्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत हे लक्षात ठेवा. आता फक्त जाता जाता तुम्हाला एक शेवटची रिॲक्शन म्हणजेच आपल्याला हायड्रोलिसिस ऑफ इस्टर जर केलं तर आपल्याला आता ही अवघड काहीच रिॲक्शन नाही आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इस्टर तयार होत आहे अल्कोहोल पासून बरोबर आहे ना. आता जर हा इस्टर असेल C2 म्हणजेच हा R C डबल बॉन्ड O ओके R हा असा इस्टर असेल. ओके इस्टर आणि ह्याचं जर NaOH बरोबरीनं तुम्ही केलं म्हणजेच अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला काय मिळतं R C डबल बॉन्ड ONA प्लस ROH म्हणजेच अल्कोहोल तयार होतं. ही इस्टरिफिकेशनच्या रिव्हर्स म्हणजेच ही होती हायड्रोलायसिस केलं कुणाचं इस्टरचं. मग त्या ऍसिड हायड्रोलिसिस करा किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करा तर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर अल्कोहोलच जनरेट होणार आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आता ह्यामध्ये मी मुद्दामून एक रिॲक्शन्स घेतलेलं नाही आहे. ती रिॲक्शन्स म्हणजेच तुम्हाला 11वीला असताना माहिती आहे की वॉटर गॅस तयार होतो. वॉटर गॅस कसा तयार होतो CO प्लस H2 ह्या दोघांच्या मिक्सचरला वॉटर गॅस म्हणतात. काय म्हणतात त्याला CO प्लस H2 हा वॉटर गॅस आहे हे लक्षात ठेवा. आणि हा वॉटर गॅस इन प्रेझेन्स ऑफ H2 बघा हा CO प्लस H2 हा वॉटर गॅस इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस हा जर घेतला आणि कॅटॅलिस्ट तुम्ही ZnO प्लस CrO3
ZnO plus CrO3 300 पर्टिक्युलरली 300 डिग्री सेल्सिअस आणि 200 ATM प्रेशरला घेतलं तर तुम्हाला मिथाइल अल्कोहोल तयार होतं. इंडस्ट्रियली मिथाइल अल्कोहोल ह्या पासून तयार होते वॉटर गॅस COH2 प्लस H2 गॅस, झिंक ऑक्साईड, क्रोमियम ऑक्साईड मिक्सचर ZnO किंवा क्रोमिक ऑक्साईड आणि 300 डिग्री सेल्सिअस आणि 200 ATM ला तुम्हाला मिथाइल अल्कोहोल जनरेट होतं. तर ह्या सगळ्या आपल्याला प्रिपरेशन्स मेथड्स ज्या आहेत त्या आपण CETच्या दृष्टिकोनातून, नीटच्या दृष्टिकोनातून सगळ्या बघितलेल्या आहेत. बघा, पहिली आपण बघितली ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन, त्याच्यानंतर अमाइन बरोबरची रिॲक्शन्स बघितलेली होती. ओके, त्याच्यानंतर इपॉक्साईड बरोबरची बघितलेली होती, नंतर त्याच्याबरोबर इथर बरोबरची बघितलेली होती. त्याच्यानंतर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑक्सो प्रोसेस बघितली, मेरविन पॉन्डॉर्फ व्हेरेली रिॲक्शन्स बघितली होती आणि त्याच्यानंतर फर्मेंटेशन ह्या रिॲक्शन्स लक्षात ठेवा. ह्या इम्पॉर्टंट आहेत कारण का ह्या रिॲक्शन बोर्डमध्ये नसल्यामुळं आपल्याला JEEचा अभ्यास करत असताना ह्यामध्ये विशेषतः ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन दॅट इज नंबर 1, नंबर 2 ऑक्सो प्रोसेस आणि तिसरी जी इपॉक्साईड फॉर्मेशनची आहे ती लक्षात ठेवा. कारण का मेरविन पॉन्डॉर्फ, ओके, पॉन्डॉर्फ रिॲक्शन ही किंवा अपोनियर रिॲक्शन्स ही अल्डिहाइड कीटोन किंवा अल्कोहोलमध्ये कुठेही त्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, थँक्यू व्हेरी